अनेक इलेक्ट्रॉनिक माध्यमांची कार्यालय असोत किंवा प्रिंट माध्यमांची कार्यालय असोत, अक्षरशः लमसममध्ये पत्रकारांना काढून टाकणं, त्यांना बेरोजगार करणं, हे सर्रास प्रयत्न गेल्या 10 वर्षात झालेले आहेत. म्हणजे राजकीय दबावामुळे. आणि केवळ आपलं समर्थन करणारा किंवा आपल्या विचारांचा पाईक असणारा तेवढाच व्यक्ती पत्रकार म्हणून राहिला पाहिजे. त्याच्यासाठी राजकीय नेत्यांचा जो हस्तक्षेप आहे हा फार मोठ्या प्रमाणात वाढलेला गेल्या 10 वर्षात पाहायला मिळतो. हे अक्षरशः दुर्दैव आहे. या ज्या 4 स्तंभांवर या देशाच्या लोकशाहीचा डोलारा उभा आहे त्याच्यामध्ये पत्रकारिता हा एक मोठा महत्त्वाचा स्तंभ आहे. त्यालाच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न या माध्यमातून गेल्या 10 वर्षात झालेला आढळतो. सर, दुसरं की हे जे प्रसारमाध्यम आहेत त्यांच्याशी निगडीत काही धोरणं असतील. पूर्वीच्या काळी मी बघायचो की सरकारच वृत्तपत्र कार्यालयांना किंवा चॅनल नाही अलीकडच्या काळात जमिनी देणं, जागा देणं. म्हणजे आता आपण जिथं बसलोय तिथून टाइम्स ऑफ इंडियाची बिल्डिंग जवळ आहे. ते अगोदरपासून म्हणजे स्वातंत्र्यच्या पूर्वी किंवा त्यानंतर त्यावेळच्या सरकारांनी दिलेली आहे. किंवा फ्री प्रेस जर्नल असेल, इंडियन एक्सप्रेस असेल. त्यानंतर अलीकडच्या म्हणजे ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं साधारण 2000 सालाच्या मागे पुढे, पुण्यनगरी सारखं दैनिक असेल किंवा कुठलीही त्यांना नवी मुंबईत जागा दिल्या पुढारी वगैरे. तसं ह्या अलीकडं भाजपचं जे सरकार आहे तर ते अशा पद्धतीने बळकट वृत्तपत्र प्रसारमाध्यमांना असे बळकट केलेली काही उदाहरणं आहेत का? त्यांनी त्याच्या काही पावलं पुढे जाऊन सरळ सरळ माध्यमांनाच विकत घेणं हे केलेलं आहे. 90% म्हणजे माध्यम स्वातंत्र्य वगैरे त्यांना बळकट करणं ते राहिलं बाजूला. ते बाजूला त्यांना डायरेक्ट 90% इलेक्ट्रॉनिक माध्यमांची कार्यालय त्यांच्या नावासकट, त्यांच्या लायसन्स सकट हे विकत घेतलेली आहे. भाजप प्रणित उद्योगपतींना पुढे घालून हे सगळं त्यांनी कब्जा केलेला आहे. जेणेकरून त्यांनी दिलेली स्क्रिप्ट, त्यांचं म्हणणं फक्त जनतेसमोर गेलं पाहिजे आणि त्यांच्या विरोधात कोणतंही प्रकरण येऊ नये किंवा आवाज उठवला जाऊ नये, तो दाबला जावा. याच्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांना तर पूर्णपणे 90% इलेक्ट्रॉनिक माध्यमं ही खरेदी केलेली आहेत.